सुखाची विरून गेली दुःखाच्या लागती झळा जगास परक्या कशा दाखवू हृदयीच्या लागल्या कळा सोबती सना कुणीच उरल आता हक्काच तिचा काही दोष नसताना आपण तिला अपमानित करून घराबाहेर काढलाय, अन्याय केलाय आपण तिच्यावर. मला नाही माफ करणार ती. खरंय तुझं, ती मला पण कधीच माफ करू शकणार नाही. माझ्यामुळे आशू खूप दुखावली. मी तिला नाही नाही ते बोलले, म्हणूनच देवाने मला शिक्षा दिली आणि माझं अबॉर्शन झालं. हा तुम्हा सर्वांचा गैरसमज आहे. आशुवहिनी मनाने खूप मोठ्या आहेत. खरंच तू खूप मोठा झालास. नुसत्या शिक्षणाने नाही, विचारानेही मोठा झालास. खरंच आज केतन आहे म्हणून आपली आशू परत आपल्या घरी येईल. आता नुसता निरोप नाही देणार, तर आपण सगळेच वहिनींना घ्यायला जाऊयात आणि त्यांना मानाने घरी आणूयात. अरे दादा, अमेय दादाने तुला रामाची उपमा दिली होती ना, आणि या रामानेच आपल्या वहिनीला वनवास घडवला. माझा तर विश्वासच बसत नाही या साऱ्यांवर. अरे दादा, तुम्ही सर्वांनी त्या वहिनीसमोर अशी परिस्थिती निर्माण केली की तिला घर सोडून जाण्याशिवाय काही पर्यायच उरला नाही रे. माझं चुकलं. मी अमेरिकेला जायलाच नको होतं. म्हणजे तू काय केलं असतंस? मी आधी अमेय दादाची HIV टेस्ट करून घेतली असती आणि नंतरच निर्णय घेतला असता. आणि मला पूर्ण खात्री आहे की अमेय दादाच HIV पॉझिटिव्ह असणार. तरी अंदाज बांधू नको. अमेय तुझा मोठा भाऊ आहे हे लक्षात ठेव. केतन, जरा जास्तीच बोलतोयस तू. अमेरिकेला गेलास म्हणून काय जास्ती अक्कल आली वाटतं तुला? तुझ्या मोठ्या भावाबद्दल असं बोलूच कसा शकतोस तू? आई, एकतर मी डॉक्टर आहे आणि तुझ्यापेक्षा जास्त मी त्याला ओळखतो. कारण समज आल्यापासून जास्तीत जास्त मीच त्याच्या जवळ असायचो. म्हणजे तुला अशी काय जास्ती माहिती आहे त्याच्याबद्दल? आई, दादा, मी आता लहान राहिलेलो नाहीये. मलाही आता सगळं कळतं. लग्नापूर्वी अमेय दादाची अनेक प्रेम प्रकरणं होती. काय तुला कसं माहित? दादा, तो विसरतोयस. अमेय दादा आणि मी एकाच बेडरूम मध्ये एकाच बेडवर झोपायचो.
रोज आमच्यात बऱ्याच गप्पा व्हायच्या. तो तो बोलण्याच्या ओघात कुठल्या क्लबमध्ये कुठल्या पबमध्ये जायचं आहे मला सगळं सांगायचं. प्रत्येक वेळी त्याची वेगवेगळ्या मुलींशी ओळख, नंतर होणारी मैत्री आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात व्हायचं. या दरम्यान दादाची ओळख वहिनीशी झाली आणि वहिनी त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली गेली आणि दादानी मिडल क्लास चांगल्या घरातली आणि सुसंस्कृत मुलीशी लग्न केलं. म्हणजे केतन तुला म्हणायचंय काय? थांब दादा, आधी मला पूर्ण बोलू देत. अमेय दादाच्या अशा बिनधास्त वागण्यामुळेच त्याला HIV ची लागण झाली असेल आणि त्याच्यामुळेच वहिनी HIV पॉझिटिव्ह झाली असेल. केतन तरी अंदाज बांधू नकोस. अमेय तुझा मोठा भाऊ आहे हे लक्षात ठेव. होय, पण दादा याच भावामुळे एका निष्पाप मुलीचा बळी गेलाय. अरे दादा, किती किती आनंदाने ती या घरात आली होती. नवीन संसाराची तिने सुखस्वप्न पाहिली होती आणि तुम्ही सगळ्यांनी तिच्या स्वप्नांचा अक्षरशः चक्काचूर केलं. वहिनी, वहिनी मला माफ कर वहिनी. या सत्याचा पूर्ण शोध घेऊन मी तुला न्याय मिळवूनच देईन वहिनी. वहिनी, ए वहिनी, वहिनी. काय रे? अरे तू आलास म्हणजे? तुला एक मी वचन देतो की या घरात मी आता तेव्हाच येईन जेव्हा मी माझ्यासोबत दादाला आणीन आणि तुला पुन्हा एकदा मी घरी घेऊन जाईन आणि तेही पूर्ण मानाने. वहिनी, वहिनी, दादा येतोय. खरंच हो. खरंच आलेत ते? हा? अगं अगं वहिनी, मी तुला शब्द दिला होता ना की मी इथे येईन ते दादाला घेऊनच. खरंच आलेत ते? हा? अगं अगं वहिनी, मी तुला शब्द दिला होता ना की मी इथे येईन ते दादाला घेऊनच. आई आई ए आई, अगं बाबा बाबा अमेय आलाय. आई अगं अमेय. मी अहो आई, तुम्ही बघताय काय आता? तुम्ही शिरा करायला घ्या. मी आलेच आई. आणि खुश आहेस ना? अगदी स्वप्नात असल्यासारखं वाटतंय. हो, चिमटा काढू? खरंच किती चांगलं घर मिळालं मला. प्रेम करणाऱ्या सासूबाई, इतका चांगला नवरा, सगळी माणसं खूप चांगली आहेत. या भरल्या घरामध्ये माझ्या हातून काही चुकीचं घडू नये हीच देवाला प्रार्थना करते. हे वेडाबाई, हे काय वेडासारखं बोलतेस तू? तू खरंच खूप चांगली आहेस. तू निर्मळ आहेस, तू निष्पाप आहेस, म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं की नाही. मी तुला कधीच अंतर देणार नाही. या 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 या. नमस्कार. बसा ना. बसा बसा.
जावे बापू, तुम्हाला इथे आल्याचं पाहून मला खूप आनंद झालाय. आशू कुठे आहे? अहो, तुम्ही आल्याचं कळलं म्हणून ती आतमध्ये पळाली आहे. अच्छा. तुम्हाला सगळं आलेलं पाहून इथे आम्हाला खूप बरं वाटलं. तुम्ही असं बोलून आम्हाला लाजवू नका हो. आमची सगळ्यांचीच, मुख्य म्हणजे माझीच चूक झाली, म्हणून माझ्या मुलीची आशूची माफी मागायला आले मी. हो, खरं तर माझं पण चुकलंच. मी आशूला नाही नाही ते बोलले हो, म्हणूनच माझं बाळ पण गेलं. मला पण माफ करा. जाऊ द्या हो. अहो, विसरून जा सगळं आता. मी आज जाऊन भेटून येऊ का तिला? अहो, त्यात इतकं विचारायचं काय? घर तुमचंच आहे. जा ना. थँक्यू. काय झालं? एकटी का उभी आहेस? आपलं गार वारा सुटलाय, जरा बरं वाटत होते इथे म्हणून. मला तुझ्याशी बोलायचं आहे. एक विचारू? विचार ना. डिस्टर्ब का असतेस तू? माझ्यापासून, घरातल्यांपासून एवढी अलिप्त का असतेस तू? काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम नाहीये. अरे तुला तसं वाटतंय, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला असं वाटतंय मी वेडा आहे. घरातले सगळ्यांना ही गोष्ट का जाणवतीये की तू डिस्टर्ब आहेस म्हणून. खूप शांत असतेस, कोणाशी नीट बोलत नाहीस, एकटी एकटी असतेस. या सगळ्या गोष्टींचा आपल्या बाळावरती काय परिणाम होईल याचा तुम्ही विचार केलास? मला काळजी वाटते तुझी आणि आपल्या बाळाची. काहीच नाहीये, खरंच काही नाहीये. मी कसं समजावू तुम्हाला? काही समजावायची गरज नाहीये मला. ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या डोळ्यांनी दिसत आहेत. काय प्रॉब्लेम काय? मी काही जाणून बुजून नाही केलं. खरंच मी पवित्र आहे. मी कुठलंही चुकीचं काम नाही केलंय. अभय, खरंच. हे बघ, मला माहिती आहे. म्हणजे मला म्हणायचं आहे, माझी खात्री आहे तू पवित्र आहेस. दादा राग मानू नकोस. एक गोष्ट विचारतो, खरं सांग दादा, वहिनी तुझ्या आयुष्यातली पहिली स्त्री होती? खरं सांग. नाही. म्हणजे वहिनी HIV पॉझिटिव्ह तुझ्यामुळे झाली.
पॉझिटिव्ह आहे. मी HIV पॉझिटिव्ह आहे. HIV मला झालाय आणि माझ्यामुळे तुला. वहिनी, अगं तू फक्त गेले 1.5 वर्षच त्याला ओळखतेस का? बरोबर ना? आणि मी गेले 25 वर्ष त्याला ओळखतोय, आणि तेही अगदी जवळून. नाही म्हणजे मी नाही समजले तुला काय बोलायचे. वहिनी, तुझ्या आधी त्याची खूप प्रेम प्रकरणं झाली, खूप मैत्रिणी झाल्या, आणि या मैत्रीच्या नावाखाली त्याने. काय सांगतोयस? हो, आणि शेवटी त्याने लग्नासाठी तुला पसंत केली ग. म्हणजे अमेय HIV पॉझिटिव्ह आहे. असूच शकेल कदाचित. कोणी अधिकार दिला तुला माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा? मी चुकलो. आय एम सॉरी. माझ्यामुळे तुला HIV झालाय मी मान्य करतो, पण मला खरंच माहित नव्हतं की मला HIV झालाय. मला माहित असतं तर मी तुझ्याशी लग्नच केलं नसतं. खरंच सांगतोय मी. मला तुला फसवायचं नव्हतं. चुकलो मी. मला मान्य आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव. मला तुला खरंच फसवायचं नव्हतं. मला माफ कर. पण माझं प्रेम खरं होतं. एकटेच जाणार आहात?
गणपती